हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी आज आपल्या जुन्नर तालुक्याचे जनसेवक सुरजभाऊ वाजगे हे जुन्नर तालुक्यातील नाणेघाट या परिसरामध्ये जो काही अदानींचा प्रकल्प प्रस्तावित आहे त्याच्या विरुद्ध उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी जुन्नर तालुक्यातून उपस्थित असणारे आपण सर्वजण खरं तर आपल्या तालुक्याची रचना जर पाहायला गेलं तर पूर्व भागामध्ये याच्या पूर्व काळामध्ये गव्हर्नमेंटचा GMRT हा प्रकल्प आला आणि त्या प्रकल्पामुळे आपल्या तालुक्यामध्ये खरं तर कुठल्याही प्रकारची MIDC होत नाही आणि कुठल्याही प्रकारचा MIDC गेल्यामुळे त्याच्याबरोबर आपला रोजगारही गेला आणि विकासही गेला। त्यामुळे तुलनेत बाकीच्या तालुक्यांच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी आर्थिक विकास खूप त्या ठिकाणी मागे राहिला आणि आज हे सगळं होत असताना काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जुन्नर तालुका खरं तर पर्यटन तालुका म्हणून आता मगाशी सरपंचांनी उल्लेख केला की पर्यटन तालुका म्हणून त्या ठिकाणी घोषित केला। त्यानंतर आपण सगळेजण त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास कसा साधता येईल अशा प्रकारची स्वप्न त्या ठिकाणी आपण पाहायला लागलो। परंतु आज या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये खरं तर शिवजन्मभूमीमध्ये किल्ले शिवनेरी असेल किंवा अष्टविनायकापैकी 2 गणपती विघ्नवीर गणपती किंवा लेण्याद्री देवस्थान असेल किंवा अनेक पर्यटन केंद्र आहे, तिकडे नारायणगड आहे, सावंत किल्ला आहे आणि ह्या पर्यटन केंद्राबरोबर त्या ठिकाणी पर्यटकांची दिवसेंदिवस त्या ठिकाणी वर्ग आता वाढत चाललेले आहे आणि हे सगळं होत असताना या ठिकाणी आज त्या ठिकाणी अदानी सारखा प्रकल्प त्या ठिकाणी प्रस्थापित होत आहे। खरं म्हणजे आपण अनेक आंदोलन आणि उपोषण बघितली की जे आपल्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि स्वतःच्या आर्थिक लाभासाठी करणारे अनेक बघितले, परंतु आपल्या जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागांची जमीन वाचली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपला तालुका पर्यटनाच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीची चालना भेटली पाहिजे। यासाठी जर आंदोलनाला कोण बसलं असेल तर ते आपले सुरजभाऊ वाजगे आहेत, त्यांच्यासाठी मी सर्वांना विनंती करतो एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवा। खरं तर ही शिवजन्मभूमी ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच मातीत आपल्या सगळ्यांचा जन्म झालेला आहे। त्यामुळे कोणते अदानी असेल किंवा कोणता ग्रुप असेल त्यांना माझं सांगणं आहे की या ठिकाणी लढायचं कसं हे आम्हाला त्या ठिकाणी कोणी शिकवायची गरज नाही। हा प्रकल्प मातीत घातल्याशिवाय सुरजभाऊंच्या माध्यमातून आम्ही सगळे शांत बसणार नाही अशा प्रकारची मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि या आंदोलनाला या ठिकाणी माझ्या बरोबर असणारे आमचे प्रतीक भोर असतील किंवा प्रवीणभाऊ भोर, भाऊ डेंबरे, त्याचप्रमाणे शुभम जे काही सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या बोरवाडी आणि येडगाव ग्रामस्थांच्या वतीने सुरजभाऊंना मी या ठिकाणी मनापासून पाठिंबा देतो। धन्यवाद।